15 मिनिटात कलेजी पेठा रेसिपी कशी करायची? चला तर मग आपण पाहूया. त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते. याला आपल्याला 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. स्वच्छ धुवून झाल्यावर याच्यामध्ये मी 1 चमचा धने पावडर, 2 चमचे दही आणि 1 टीस्पून हळद घातली आहे. तर याला आपण चमच्याने असे मिक्स करून घ्यायचे. मॅरिनेट करून झाल्यावर याला 15 ते 20 मिनिटं आपल्याला बाजूला ठेवून देऊया आपण. आणि आता पुढची तयारी करूया. आता याच्यासाठी आपल्याला काय काय मसाले लागणार ते आपण पाहूया. मूठभर चांगली कोथिंबीर घ्यायची, 10-12 हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार घ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 7-8 लसूण पाकळ्या. हे सर्व साहित्य आपण आता मिक्सर जारमध्ये घालून आणि थोडेसे पाणी घालून पेस्ट करून घ्यायची आहे. इथे मी 1 टोमॅटो आणि 1च कांदा घेतला आहे. तर कांद्याच्या आपल्याला फोडी करून गरम पाण्यात घालून घ्यायचा, म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जाईल. आणि त्याच्याचबरोबर आपल्याला टोमॅटोसुद्धा उकडायला टाकायचा आहे. तर 5 मिनिटे 1 उकळी येऊन द्यायची आणि काढून घ्यायची. ज्या मिक्सर जारमध्ये आपण पेस्ट करून घेतली आले, लसूण, हिरव्या मिरच्या, त्याच्याचमध्ये आता आपण कांदा आणि टोमॅटो घालणार आहोत आणि याचीसुद्धा आपल्याला पेस्ट करून घ्यायची. याच्यामध्ये पाणी घालायचे नाही, याला स्वतःचेच पाणी सुटते. आता तव्यावरती मी काही खडा मसाला घेतला आहे. 7-8 काळी मिरी, 2 दालचिनीचे तुकडे, 4 लवंगा आणि 1 चमचा जिरे आणि 2 चमचे पांढरे तीळ, 2 हिरवी वेलची. एवढेच मसाले आपल्याला घ्यायचे. जास्त गरम मसाला घ्यायचा नाही आहे. याला आपण भाजून थोडासा असा 1 सेकंद परतून काढून घ्यायचा आणि मिक्सर जारमध्ये आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे. आता इथे मी कुकरमध्ये 3 पळी तेल घातले. तेल आपले चांगले गरम झाले. आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेला 1 कांदा आणि हिरव्या मिरच्या मध्ये चिरलेल्या त्या घालून आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता हिरव्या मसाल्याचे वाटण घालून मस्त सुगंध येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे. कधीही तुम्हाला मटण बनवायचे असेल किंवा चिकन बनवायचे असेल, ग्रेव्ही असू द्या किंवा फ्राय असू द्या किंवा फिश बनवायचे असेल, तर नेहमी आले लसूण बरोबर थोडीशी कोथिंबीर आणि 4-5 हिरव्या मिरच्या जरूर वाटून घाला. त्या मसाल्याची चवच वेगळी लागते. आता आपल्याला वाटण जे घालायचे आहे, कांदा आणि टोमॅटोची पेस्ट, हे आपण उकडून घेतलेली त्याची तीच पेस्ट आहे ही. या पेस्टला आपल्याला जास्त परतायची गरज नाही. ऑलरेडी याचा आपण कच्चेपणा काढून टाकला आहे. आता हे परतून झाले. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे मॅरिनेट केलेला कलेजी पेठा. याला पण चांगले असे परतून घ्यायचे. आता याच्यामध्ये घालायचा आहे 2 चमचे मालवणी मसाला आणि 1 चमचा गरम मसाला. तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही घाला. कलेजी पेठा कसा खायला असा चमचमीत, चटकदार, स्पायसी असा झाला पाहिजे. आता आपण याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालून घेऊया. सर्व बाजूनी मीठ, मसाले लागले पाहिजे असे व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला. आता याच्यावर आपण फक्त 2 मिनिटे झाकण ठेवून देऊया. आता आपण झाकण काढून घेऊया. तेल उतरले. आता याच्यामध्ये घालायचे आहे आपल्याला तीळ आणि खडा मसाल्याची पेस्ट. चांगले परतून घ्यायचे. सर्व मसाले आता आपल्या याच्यामध्ये घालून झाले. आता घालायचे आहे आपल्याला बटर. मस्त बटर घालून असे परतून घ्यायचे. आणि आता आपण याला झाकण लावून घेणार आहोत. आता मी कुकरला झाकण लावून घेतले. 3 शिट्टी पूर्ण करून घ्यायची आपल्याला. 4थ्या शिट्टी व्हायच्या आत आपल्याला गॅस बंद करायचा. आता 4थी शिट्टी व्हायच्या आधीच आपल्याला गॅस बंद करून टाकायचा. आता मी गॅस बंद करून घेते. असा चमचमीत बटर स्पायसी कलेजी पेठा आपला झाला आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.